Hello friends, once again very welcome to all of you. Today we have to start our practical number 4, that is assignment number 4, set A, question number 1. For that purpose, first we have to start our server there. Then to put the address of server in Windows Run Telnet 192.168.0.017. बघा, त्यासाठी आपण सर्व्हर सुरू केला. त्याच्यामध्ये लॉग इन करूया. exam1 exam. बघा, PHP चा प्रोग्राम करण्यासाठी आपल्याला cd var www त्यामध्ये HTML आणि HTML मध्ये आपल्या नावाचं जे फोल्डर असेल त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे. बघा, त्याच्यामध्ये आज आपण आपल्याला असाइनमेंट नंबर 4 बघायची आहे, म्हणून ass4a1.html. बघा, HTML ची स्क्रिप्ट सर्वांना दिसते का समोर? हो सर. येस ऑर नो? यस सर. हा, बघा, केअरफुली लक्ष द्यायचं आहे. बघा, आपला प्रश्न त्या ठिकाणी आहे, डिफाइन अन इंटरफेस विच हॅज मेथड्स एरिया अँड व्हॅल्यू. आपल्याला एक असा इंटरफेस त्या ठिकाणी घ्यायचा आहे की ज्याच्यामध्ये 2 मेथड्स त्यांना अपेक्षित आहे. त्यामध्ये पहिली जी काही आहे ती आहे एरिया आणि व्हॉल्यूम. एरिया आणि व्हॉल्यूम याचाच अर्थ आपल्याला काय करायला लागणार आहे, तर व्हॅल्यूम आपल्याला काय करावं लागणार, कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. पहिला मुद्दा लक्षात आला? हो सर. बघा, मग आता त्यासाठी डिफाइन अ कॉन्स्टंट पाय. त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की एक पाय नावाचा कॉन्स्टंट तुम्ही त्या ठिकाणी काय करा, डिक्लेअर करा. त्याच्यानंतर क्रिएट क्लास सिलेंडर. आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की सिलेंडर नावाचा एक काय करा, क्लास क्रिएट करा. जो काय कर हा इंटरफेस त्या इम्प्लिमेंट कर. तर बघा, एरिया आणि व्हॅल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी सर्वप्रथम प्रश्न लक्षात आला का? व्हॉट टू डू? वी हॅव टू जस्ट define the one interface which contains the 2 methods. There is a area and volume. Then we have to define the constant pi. Then we have to create one class which has a name cylinder, which will going to implement this interface. And we have to find out area and volume there. प्रश्न लक्षात आला? हो सर. Yes or no? बघा, मग आता त्यासाठी बघा, आपल्याला इनपुट घेण्यासाठी आपण सर्वप्रथम काय करणार, HTML ची स्क्रिप्ट त्या ठिकाणी राईट करणार. बघा, मग HTML ची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी HTML चा ओपनिंग टॅग आपण टायटल त्या ठिकाणी काय करत असतो, देत असतो. मग आपला चौथी असाइनमेंट सेट हे आणि क्वेश्चन 1 आहे ते टायटलचा टॅग क्लोज केला, हेडचा टॅग. त्याच्यानंतर बघा, बॉडी कलर
बॉडी घेतली आणि त्याला बीजी कलर, म्हणजे बीजी स्टँड फॉर बॅकग्राऊंड कलर. बॅकग्राऊंडचा जो काही कलर आहे तो कलर आपण घेतला, इट इज डिपेंड ऑन अस, आपल्यावरती, युजर वरती ते डिपेंड आहे, व्हॉट एव्हर कलर वी वांट देअर. त्यानंतर आपण फॉन्ट टाइप सॅन्स सेरिफ नावाचा फॉन्ट आहे तो घेतला. बाय डिफॉल्ट पण फॉन्ट असतो, आपल्याला हवा तो फॉन्ट घ्यायचा असेल तर आपण त्याचं नाव देत असतो. मग ते इथं सॅन्स सेरिफ नावाचा फॉन्ट घेतला. त्याच्यानंतर ऍज अ सेंटरला H2 मध्ये हेड मध्ये आपण एक घेतलं काय, इम्प्लिमेंट ऑफ इंटरफेस अँड क्लास. त्यानंतर तो H2 चा टॅग क्लोज केला, सेंटरचा टॅग क्लोज केला. ब्रेक साठी म्हणजे कशासाठी, तर जे काही नेक्स्ट लाईन मध्ये आणि पहिल्या लाईन मध्ये ब्रेक म्हणजे त्यामध्ये स्पेस असण्यासाठी साधारणपणे त्याचा त्या ठिकाणी काय असतो, वापर असतो. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल रूलचा HR चा टॅग घेतला. तो काय करतो, डॉक्युमेंट सेक्शन सेपरेट करण्यासाठी हा हॉरिझॉन्टल टॅग आहे HR, तो आपण घेतला. त्यानंतर आपण आपला जे काही ओरिजिनल बघा HR चा हॉरिझॉन्टल टॅग नंतर आपण फॉर्म घेतो आहे. फॉर्म आपल्याला डिझाईन करायचा आहे इनपुट साठी. मग फॉर्म ऍक्शन इक्वल टू जो PHP ची स्क्रिप्ट आपल्याला हवी आहे तिचं जे काही नाव आहे, आपण नाव सपोज त्याला देणार ASS4A1.php. त्यानंतर आपण मेथड घेतो आहे पोस्ट. गेट और पोस्ट, देर आर द टू मेथड्स देर अँड इट इज ऑन अस विच मेथड इज असतं. मग आपण काय करतो आहे, इथं पोस्ट मेथड घेतली. त्यानंतर H3 टॅग घेतला. सुरुवातीला आपल्याला रेडियस म्हणजे काय, त्रिज्या मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर. मग रेडियस आपल्याला एरिया आणि व्हॉल्यूम त्या ठिकाणी सिलेंडरचा काढायचा आहे. त्यासाठी आवश्यक दोन गोष्टी आहे, एक रेडियस आहे आणि दुसरी हाईट आहे. तर सुरुवातीला आपण रेडियस घेणार युजर कडनं. मग ती घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी टेक्स्ट बॉक्सची आवश्यकता आहे. म्हणून इनपुट टाइप इक्वल टू काय करणार आपण, टेक्स्ट घेणार. बघा नेम घेतला आपण रॅड, हे नेम जे इकडे घेतलेलं आहे तेच नेम, रिमेंबर दॅट वी हॅव टू यूज इन PHP स्क्रिप्ट. त्यानंतर क्लोज करा. त्याच पद्धतीने जशी रेडियस घेतली तसं आपल्याला काय करायचं आहे, हाईट घ्यायची आहे, म्हणजेच उंची घ्यायची आहे सिलेंडरचा एरिया किंवा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी. म्हणून मग दुसऱ्या टेक्स्ट बॉक्स साठी त्याचाही इनपुट टाइप इक्वल टू टेक्स्ट, नेम घेतलं HIT, सेम BR आणि S3 चा टॅग क्लोज केला. त्याच्यानंतर आणखीन 2 BR घेतले त्याच्यासाठी, 2 स्टेप 2 ब्रेकेस साठी. त्यानंतर हे जे काही इनपुट आहे याच्यानंतर आपल्याला 2 गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या, एक आहे एरिया सबमिटच्या बटनवरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी काय झाल्या पाहिजे, कॅल्क्युलेट झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन एक बटन आपण घेणार की त्या व्हॅल्यू रिसेट करण्यासाठी, म्हणजे जे इनपुट आपण दिलेलं आहे ती स्क्रीन क्लिअर करण्यासाठी, ते रिसेट करण्यासाठी. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, HTML ची स्क्रिप्ट, त्यानंतर फॉर्म, बॉडी, HTML असं 1 बाय 1 क्लोज करून HTML ची स्क्रिप्ट त्या ठिकाणी क्लोज करणार. HTML ची स्क्रिप्ट समजली सर्वांना? येस सर नो? हो सर. येस सर. बघा मग त्यानंतर सेव्ह करण्यासाठी escape:w बरोबर आहे की नाही हे आपण चेक करून घेऊया. त्यासाठी आपण काय करणार आहोत, बघा ब्राउझर वरती जा. ब्राउझर वरती गेल्यानंतर ऍड्रेस टाका http:// सर्व्हरचा ऍड्रेस 192.168.0.197 आपल्या फोल्डरचं नाव राहुल /प्रोग्राम नेम. मग काय HTML चं प्रोग्रामचं काय नाव आहे, ASS4A1.php. त्याच्यानंतर बघा आपण 2 गोष्टी घेतल्या, एक तर घेतली एंटर रेडियस आणि एंटर हाईट. त्यासाठी काय केलं आपण,
दोन त्या ठिकाणी टेक्स्ट बॉक्स घेतले आणि एरिया ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण एक रिसेटचं बटन घेतलं. अशा पद्धतीने ही HTML ची स्क्रिप्ट आपल्याला दिसेल. लक्षात आलं? हो सर. ठीक आहे. बघा आता त्यानंतर परत आपण काय करणार आहोत, आता आपल्याला PHP ची स्क्रिप्ट त्या ठिकाणी लिहायची आहे. बघा मग ती PHP ची स्क्रिप्ट कशी लिहिणार आपण, परत एकदा टेलनेट कडे यायचं आहे. आल्यानंतर आपण काय करणार आहोत, VI नावाचा एडिटर घेणार, प्रोग्रामला नाव देणार ASS4A1.php, एंटर द्या. बघा आता बिफोर स्टार्टिंग टू राईट दिस we have already studied in theory part. We know that an interface means when we talk about the object oriented programming, within there is a role of interface. Interface is a contract between unrelated object to perform common function. कॉमन फंक्शन परफॉर्म करण्यासाठी अनरिलेटेड ऑब्जेक्ट मध्ये जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे त्याला an interface enable us to specify that object is capable of performing a certain function, but it does not necessarily believe that you have the object does so. It means that allows for classes implementing an interface behavior. So there are the few features of interface. Features there, like first is we know that all interface declaring interface must be public. बघा जे काही इंटरफेस डिक्लेअर केलेले असतात त्याच्यामध्ये जे काही मेथड्स आहेत त्या पब्लिक असतात. त्यानंतर ऑल मेथड इन द इंटरफेस इम्प्लिमेंट मोर दॅन वन इंटरफेस. एक क्लास एकापेक्षा जास्तही इंटरफेस इम्प्लिमेंट करू शकतो. इंटरफेस कॅन बी एक्सटेंडेड लाईक अ क्लास युझिंग एक्सटेंड्स कीवर्ड. क्लास प्रमाणेच इंटरफेस हा एक्सटेंड देखील केला जाऊ शकतो एक्सटेंड्स कीवर्डने. त्याच्यानंतर द क्लास इम्प्लिमेंटिंग द इंटरफेस मस्ट बी यूज द एक्झॅक्ट सेम मेथड सिग्नेचर ऍज डिफाईन इन द इंटरफेस. त्यानंतर possible for interfaces to have constants. We can use the constant in interfaces, and also interface constants cannot be overridden. Interface ऑलरेडी बघितलेले आहेत. बघा मग आता इथं जसं सांगितलेलं आहे, मग PHP ची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी आपण सर्वप्रथम काय करणार, PHP चा जो काही टॅग आहे तो अँग्युलर ब्रॅकेट क्वेश्चन मार्क PHP. बघा आपल्याला रेडियस आणि हाईट आपण जी HTML च्या स्क्रिप्ट मधून घेतो आहे ती आपण एका व्हेरिएबल मध्ये त्या ठिकाणी स्टोअर करणार. मग ती स्टोअर करत असताना $R हा पहिला व्हेरिएबल घेतला. बघा तिकडे आपण पोस्ट मेथड घेतलेली आहे म्हणून त्या पोस्ट मेथडचा ऍरे टाईप. त्यानंतर जे नेम घेतो ते रॅड घेतलेलं RAD, मग ते ऍज अ पॅरामीटर या पोस्ट मेथड मध्ये त्या ठिकाणी आपण पास करणार पोस्टच्या ऍरे मध्ये. सेम वे जशी रेडियस त्या R मध्ये स्टोअर केली तशी हाईट आपण $H मध्ये स्टोअर करणार. तिकडे जसं जे नेम HIT घेतलेला आहे हाईट साठी ऍज अ पॅरामीटर इथं पास करायचा. त्यानंतर दुसरी गोष्ट बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, यूज दी कॉन्स्टंट पाय. मग कॉन्स्टंट कसा डिक्लेअर करतात PHP मध्ये, तर बघा डिफाईन कीवर्ड घेतात, इन ब्रॅकेट आपण त्या कॉन्स्टंटचं नाव आणि आपण काय करणार, डिफाईन कॉन्स्टंट नेम घेतलं पाय, कॉमा व्हॅल्यू 3.5
1412 3.1412 ही जी काही व्हॅल्यू आहे ती आपण त्या ठिकाणी घेतली. त्यानंतर आपण काय करणार बघा, इंटरफेस आपण काय करणार आहोत, डिक्लेअर करणार. आता हा इंटरफेस कसा डिक्लेअर करणार, मग कीवर्ड इंटरफेस आणि इंटरफेसचा नेम बघा. मग इंटरफेस फन नावाचा इंटरफेस घेतला. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 फंक्शन आपण घेतले. त्याच्यासाठी ब्लॉक ऑफ कोड साठी ओपनिंग करली. त्याच्यानंतर एरिया आणि व्हॉल्यूम मध्ये 2 पॅरामीटर त्या ठिकाणी आवश्यक आहे. एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी देखील रेडियस आणि हाईट, त्याच पद्धतीनं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी देखील रेडियस आणि हाईट. इथपर्यंत समजलं? येस ऑर नो? हॅव एनी डिफिकल्टी? यस? नो? काहीच अडचण नाही? यू हॅव टू टॉक. लक्ष आहे का तुमचं? मग आपण इंटरफेस घेतला, त्यानंतर आपण काय करणार, जो काही क्लास घेणार. मग आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे उदाहरणामध्ये की क्लास सिलेंडर घ्या. मग आपण त्या क्लास सिलेंडर घेतला, तो काय करल, इम्प्लिमेंट करल कुणाला, धिस इंटरफेस. मग त्या इंटरफेसला आपण नाव घेतलेलं आहे, मग त्याला तो काय करणार, इम्प्लिमेंट करल. हा झाला सिंटॅक्स. पण झाला फंक्शन एरिया. मग पहिलं जे काही इंटरफेस मध्ये आपण फंक्शन आपण डिक्लेअर केलेलं आहे ते फंक्शन घ्या. त्याचा ब्लॉक ऑफ कोड बघा, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट. मग एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठीच सूत्र आहे सिलेंडर. एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठीचं सूत्र आहे 2πr इन ब्रॅकेट रेडियस प्लस हाईट. एरिया मध्ये आपण ते व्हॅल्यू स्टोअर करणार. डॉलर एरिया इक्वल टू इन ब्रॅकेट 2, त्याच्यानंतर पाय, जो की आपण ऑलरेडी डिफाईन केलेला आहे तो पाय. त्याच्यानंतर इनटू रेडियस साठी आपण $r घेतलेला आहे, जे इनपुट आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे स्क्रिप्ट द्वारे, तो r. त्याच्यानंतर इन ब्रॅकेट परत रेडियस प्लस हाईट. फॉर दॅट $r प्लस $h आपण जे व्हेरिएबल घेतलेले आहे ते. त्यानंतर पहिली ब्रॅकेट कंप्लीट, त्यानंतर दुसरी कंप्लीट. मग आत आलेला we have to calculate व्हॉल्यूम. मग त्यासाठी बघा आपण वरती जसं फंक्शन डिक्लेअर केलं व्हॉल्यूमचं, ते फंक्शन घेऊया. ते फंक्शन त्या ठिकाणी घेतल्यानंतर व्हॉल्यूमचं सूत्र आहे बघा, ते $v मध्ये सपोज आपण स्टोअर केलं. मग व्हॉल्यूमचं सूत्र काय सांगतं, πr²h. मग πr²h म्हणजे काय, मग आपण पाय जो डिक्लेअर केलेला आहे तो r² म्हणजे r इंटू h म्हणजे हाईट, r²h πr²h. त्याच्यानंतर ती सिलेंडर बघा. मग आपण काय करणार त्या ठिकाणी, आता आपण जे काही एरिया आणि व्हॉल्यूम दोघांचाही कोड लिहिला फंक्शन मध्ये. त्यानंतर आपण काय करणार,
सिलेंडरचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार. ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी $O हा ऑब्जेक्टचा व्हेरिएबल घेतो. इक्वल टू त्याचा सिंटॅक्स आहे न्यू आणि क्लास नेम. आपलं क्लास नेम काय आहे? सिलेंडर. म्हणून $O इक्वल टू न्यू सिलेंडर. शेवटी सेमिकोलन. अशा पद्धतीने ऑब्जेक्ट क्रिएट करा. त्याच्यानंतर त्याच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी पास करण्यासाठी एरिया मध्ये आपण रेडियस आणि पास करणार. मग पास केल्यानंतर आपण शेवटी काय करणार? PHP ची जी काही स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट क्लोज करणार. बघा तुम्हाला ही PHP ची स्क्रिप्ट समजली असेल. मग सेव्ह करण्यासाठी एस्केप WQ. आपण परत मग आपण काय करणार? इनपुट घेण्यासाठी आपण कुठे जाणार? परत एकदा ब्राउझर कडे जा. ब्राउझरच्या तिथं तो जो काही कोड आहे तो टाका. बघा आपण ब्राउझर कडे आल्यानंतर स्क्रीन आपल्याला दिसतेच आहे. मग आपण काय करणार? इनपुट त्या ठिकाणी घेणार आहे. इट इज डिपेंड ऑन अस व्हॉट एव्हर इनपुट इज टू बी टेस्ट. आपण वर्क करते ते बघण्यासाठी बघा व्हॅल्यू लगेच रिसेट होतात. आपण एकतर घेताना पूर्णांक घ्या किंवा अपूर्णांक घ्या हे आपल्यावरती डिपेंड आहे. आपण रेडियस आणि हाईट घेतली. त्याच्यानंतर एरियावर क्लिक करा. बघा आपल्याला पुढे बघा दिसते का? पहिले आपण काय केलं? इनपुट घेतलं. इनपुट घेतल्यानंतर एरियावर क्लिक करा. आपल्याला त्या ठिकाणी आउटपुट आलेलं दिसेल. बघा द एरिया ऑफ सिलेंडर इज 43,319.0.0368 and volume of cylinder is 773288.0512. अशा पद्धतीनं हा प्रोग्राम त्या ठिकाणी आपल्याला काय करायचा आहे? रन करायचा आहे. अगदी सोपा आहे. माझ्या मते तुम्हाला हे समजलेलं असं. हॅव एनी क्वेश्चन रिगार्डिंग टू दिस वन? यस, आय थिंक देर इज नो क्वेश्चन इन युअर माइंड. अशा पद्धतीने बघा आज आपण असाइनमेंट नंबर 4 त्याच्यातील सेट ए मधला क्वेश्चन 1 हा त्या ठिकाणी आपण पाहिला. माझ्या मते याच्यामध्ये तुम्हाला काहीही अडचण